महागाच्या सोफ्यावर तर बसलो आहे, पण मनामध्ये काही समाधान नाही आहे. गावामधले मातीचे घरं, चुलीवरचं जेवण, ते मातीची ओढ विसरता येऊन नाही राहिली. आज एवढा आहे पोरापाशी, सर्व सुखसुविधा आहे, पण मन माहीत नाही का बरं पहिल्या जुन्या आठवणीमध्येच अडकून आहे. ते दिवस खरंच खूप भारी होते. पार्वती, आज का बनवलं जेवणामध्ये? तुरीच्या दाण्याचा आळण बनवलं, भात बनवला, ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहे. वा वा, आळण म्हटलं तर मी 2 घास जास्तच जेवीन. हा, न वांग्याचं भरीतही बनवलं आहे. जमलं मग आज. तू स्वयंपाक खूप चांगला बनवते ना, त्यातल्या त्यात ह्या मातीच्या चुलीवर बनवते तर आणखी जेवण रुचकर बनते. ते तर आहेच, मी तर चांगलं जेवण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण चुलीवरच्या जेवणाची मजा काही वेगळीच राहते. गावातल्या लोकांना काही समजत नाही म्हणते लोक. गावामध्येच राहते, पण गावामध्ये राहिल्यामुळे मातीच्या घरामध्ये राहायला भेटते, चुलीवरचं जेवण भेटते, शेतामध्ये घाम गाळून कष्ट करतो आपण. खरं म्हणजे आपल्यालाच सर्वात जास्त मातृभूमीच्या सहवासात राहायला मिळते. हो, बरोबर बोलले तुम्ही. आपण हे घर कधीच नाही तोडू आणि हे नेहमी असंच राहू देऊ. हो पार्वती, तू जे म्हणते तेच करू. नेहमी आपण इथंच गुण्या गोविंदाने राहू. पण पार्वती, तुझी इच्छा होती का ते घर कधी तोडायचं नाही, पण आता मी काही नाही करू शकत आहे. तू गेल्यानंतर पोरासोबत इथं राहायला आलो शहरामध्ये. पोराला खूप वेळा म्हटलं का मी जिवंत आहे तोपर्यंत तरी इथे जागा विकू नको रे. तुझ्या आईचं खूप मन होतं त्या जागेमध्ये, पण तरी त्याने एका मोठ्या माणसाकडे ते पूर्ण जमीन घर सर्व विकून दिलं. तो म्हणते का तुम्ही का तिथे राहायला जाणार आहे एकटेच, पण मला तसं वाटते का मी एकटा राहायला तर नाही जाईन. पण तुझी इच्छा त्या घरामध्ये एवढी होती, पण मी ते घर सांभाळून ठेवू नाही शकलो, ते शेती सांभाळून ठेवू नाही शकलो. इथं सर्व सुविधा आहे, पण ते समाधान नाही आहे. कसं सांगू पोराले, त्या मातीविषयी आम्हाला किती प्रेम आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही किती मोठं सुख मानत होतो. खरंच असं वाटते आता गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी.